हे तुळजापूरला निघालो आहे. आमचे भाऊजी, आमची दिदी, आमचे बंधुराज, सर्व कुटुंब आम्ही तुळजापूरला सध्या निघालो आहे. सध्या आम्ही आता तुळजापूरच्या वाटेला आहे. साधारण 1.5 ते 2 घंट्यात तिथं पोहोचू तुळजापूरमध्ये. सध्याच भारत भवन मधून आलो, आता तुळजापूरला निघालो. एखादं हॉटेल आम्हाला चांगलं मिळलं तर आम्ही तिथे पण जेऊ. नाही, हॉटेलपेक्षा आता असा विचार चालू आहे की जे रस्त्याने एक रेणुका हॉटेल लागते, जास्त खूप चांगलं फेमस हॉटेल आहे म्हणतात. तिथे एकदा थांबून तुम्हाला दाखवतो की बा कसं काय 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 मिळते, कोणत्या लोकेशनला आहे. कारण की भारत भवनचा एक्सपिरियन्स आमचा चांगला होता. इडली एवढी सॉफ्ट होती की म्हणजे जशी पाहिजे तशी. बघू आता सांगतो तुम्हाला. 10 पैकी किती रेटिंग द्यायचं? 10 पैकी 10. त्याच्यात तर काही हेच नाही आहे, बोलण्याचे चान्सेस नाही आहे. आता सध्या चहाला आहे इथं. आम्ही चहा घेऊ इथला. चहाची क्वालिटी पण एकदम चांगली आहे. सध्या सुनील हॉटेलमध्ये आलेलो आहे. आता आम्ही याच्या आधी येऊन गेलो होतो, त्याच्यामध्ये दालचा राईस वगैरे खाल्ला होता. आणि इथं खास करून म्हणजे असं साळूभाऊंचं म्हणणं आहे की इथं लांबोटी चिवडा वगैरे खूप जास्त फेमस आहे म्हणतात. काय म्हणतात? इथली सगळ्यात खास जिल्ह्यामधली, सोलापूर जिल्ह्यामधली सगळ्यात खासियत या सुनील हॉटेलची शेंगा चटणी आणि लांबुटीचा चिवडा एकदम टॉपचा मिळतो. बघू आता तुम्हाला दाखवतो कसं काय. पहिले चहा संपवतो मग बघू. हे आपलं फेमस चिवडा, चटणी आणि चिवडा. काय म्हणता? शेंगदाणे चटणी आणि चिवडा आहे आपला, मकेच चिवडा. तो भरपूर फेमस आपला. वेगवेगळे दिसून राहिले कसं? ते शेंगदाणे चटणी, खोबरं चटणी, लसूण चटणी, कांदा लसूण आहे, तीळ आहे, परत जवळ चटणी आहे, कारळ चटणी आहे, परत काळा मसाला आहे. याच्यात येऊन गेलतो, मला ते भाकरीचं एकदम नवीन वाटलं. असं रेडीमेड भाकरी आहे. चटणी सगळं एकदम टॉप लागते. त्याला कमी 3 महिने खराब, एक तर खराब होतच नाही, पण 3 महिने आपण गॅरंटी देतो. म्हणजे ही भाकर 3 महिने राहते असं? अरे बापरे. भिजली तर खराब होते. रस्त्याने आहे, म्हणजे पंढरपूरहून जाताना तुळजापूरच्या रस्त्याने सुनील हॉटेल लागते. हा कोणता चैतन्य, कोणता रोड आहे सध्या? सध्या ही जी रोड आहे, आपण लांबोटीतनं सध्या निघालो आहे. सोलापूर मार्गेला आहे, सोलापूर हायवेला आहे सध्या. आपण तुळजापूरला पोहोचू 1 ते 1.5 तासात. म्हणजे पंढरपूर ते तुळजापूरच्या रस्त्याने मोहोळच्या समोर आहे. हो, मोहोळच्या समोर आहे. लांबोटीतनं आता सध्या आपण निघालोय, सोलापूर हायवेला लागलोय. सोलापुरातनं डायरेक्ट आपण टोल नाक्यावरून जाऊ तुळजापूरला. विषय कसा आहे, मेन म्हणजे इथं याच्याने थांबलो होतो आम्ही की मागच्या वेळेस मी ज्या तुळजापूरला जात होतो तेव्हा इथं आम्ही थांबलो होतो. तिथं आम्ही दालचा राईस वगैरे खाल्ला होता. तर दालचा राईस वगैरे अशी गोष्ट आहे की जनरली विदर्भामध्ये कमी बघायला मिळते. मागच्या वेळेस चांगलं होतं. मी म्हटलं तुम्हाला इथं दाखवून द्या. आणि तिथचं मेन म्हणजे लांबोटी चटणी म्हणा, लांबोटी चिवडा म्हणा, ह्या गोष्टी खूप जास्त फेमस आहे. जर चक्कर झाली तर एकदा येऊन बघण्यात हरकत नाही. तुळजाभवानी मातेचं दर्शन करून आम्ही वापस पंढरपूरच्या रस्त्याने निघालो. पुढचा ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.